जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा 1ली ते 5वी साठी पहिला पेपर लागतो आणि 6वी ते 8वी साठी दुसरा पेपर उत्तीर्ण त्या ठिकाणी व्हायला पडतं। आता त्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं गुड न्यूज म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षेसंदर्भात नोटिफिकेशन जे आहे तर सध्या बघा आजच्या दिवसाला पब्लिश झालेले आहे। आता त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। आता हे नोटिफिकेशन 11/9/2025 ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्या अधिकारी वर्गांना या ठिकाणी सूचित करण्यात आले। आता त्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी नोव्हेंबर 2025 ला या ठिकाणी निवेदनाबाबत जे काही प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी इथं बघा देण्यात आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये म्हटलेलं एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर 2025 या ठिकाणी दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याचे निश्चित या ठिकाणी बघा करण्यात आले। म्हणजे जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेची जी डेट होती 23/11/2025 तर ती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि सोबतच जे काही वृत्तपत्रात आकाशवाणी यांच्या मार्फत जे काही बातम्यांमध्ये बघा ही जाहिरात जी आहे तर ही सध्या नोटिफिकेशन पब्लिश होणार आहे। आता त्या अनुषंगाने इथं जे काही संपूर्ण प्रसिद्धी पत्रक देखील देण्यात आले त्याच्यामध्ये सविस्तर बघूया। तर इथं बघा डेट आता आपल्या सर्वांना इथं कळून चुकले आहे की जे काही सध्या टीईटी परीक्षेचं आयोजन जे आहे तर ते रविवार दिनांक 23/11/2025 रोजी या ठिकाणी होणार आहे। तर टीईटीचं जे काही आवेदनपत्र आहे तर त्या अनुषंगाने देखील इथं संपूर्ण माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये जे उमेदवार सध्या बघा अजूनही 1ली ते 5वी साठी बघा या ठिकाणी जर तुम्ही तुमचं शैक्षणिक पात्रता असेल परंतु तुम्ही टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नसाल पहिला पेपर किंवा दुसरा पेपर तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची पुन्हा एकदा संधी आलेली। आता 1 ते 5 जो काही ह्या ठिकाणी गट आहे त्याच्यासाठी पहिला पेपर लागतो आणि 6वी ते 8वी साठी शिक्षक पात्रता संदर्भात दुसरा पेपर उत्तीर्ण लागतो। तर ह्यासाठी बघा संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं देण्यात आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जर संपूर्ण कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही आपण इथं बघूया। तर ऑनलाईन जो काही सध्या अर्ज आहे म्हणजे आवेदनपत्र जे आहे तर ते कधीपर्यंत या ठिकाणी बघा तुम्ही भरू शकता। तर इथं 15/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा सुरू होणार आहे। आता 15 तारखेला लिंकवरती जाऊन तुम्ही mahatet.in जे काही वेबसाईट आहे त्याच्यावरती लिंक असणार, तेथे जाऊन तुम्ही 15 तारखेपासून जो काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती सध्या तुम्ही भरू शकता। तर लास्ट जी डेट आहे तर ती 3/10/2025 असणार आहे। त्याच्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचं जे काही डेट आहे तर ते 10/11/2025 ते 23/11/2025 असणार आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जी काही परीक्षा असणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा तर त्याचं देखील इथं वेळ आणि दिनांक देण्यात आले। रविवार दिनांक या ठिकाणी पहिला पेपर आहे तर तो 23/11/2025 ला 10:30 ते या ठिकाणी 1 वाजेपर्यंत असणार आहे। त्यानंतर शिक्षक पात्रता पेपर 2 जो आहे तर तो 23/11/2025 ला दुपारची जी काही शिफ्ट आहे तर त्या शिफ्टमध्ये सध्या होणार आहे। म्हणजे परीक्षा जी आहे एकाच दिवसामध्ये होणार आहे हे लक्षात घ्या 23/11/2025 ला। तर त्या संदर्भात तुम्हाला अर्ज जो आहे तर तो अर्ज सध्या बघा या ठिकाणी mahatet.in ही जी काही वेबसाईट दिसते तर ह्या वेबसाईटवरती जी लिंक आहे तर त्या लिंकवर जाऊन अर्ज तुम्ही करू शकता। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील अर्ज संदर्भात जी लिंक आहे तर ती तुम्हाला प्रोव्हाइड त्या ठिकाणी करणार आहोत। आता ह्याच्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट नेमके ह्या ठिकाणी कोणकोणते लागणार आहे तर ते देखील आपण बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सध्या अर्ज ह्या ठिकाणी भरायचा आहे। तर तुमचं इथं DED असेल BEd असेल तर ते त्या ठिकाणी तुमचं बघा कंप्लीट पाहिजे, कारण त्याच्यामध्ये माहिती जी आहे तर ती माहिती सध्या भरावी लागते। आता ह्याच्यामध्ये संदर्भ इथं बघा देण्यात आलेला आहे की जे काही ऑफलाईन आलेले जे काही अर्ज आहे तर ते सध्या स्वीकारले जाणार नाही हे देखील लक्षात घ्या, कारण ऑनलाईनच अर्ज या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या सूचना आहे तर त्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहे। आता ह्याच्यामध्ये अर्ज जो असेल तर तो अर्ज करत असताना संपूर्ण जी माहिती आहे तर ती माहिती व्यवस्थित बघा वाचून घ्या जेणेकरून तुमचं इथं लक्षात येईल। आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची सूचना जी आहे तर एकापेक्षा जास्त जर ह्या ठिकाणी आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र या ठिकाणी बघा ग्राह्य धरण्यात येईल। आधी सादर केलेलं आवेदनपत्र असेल तर त्याचं शुल्क देखील इथं परत तुम्हाला मिळणार नाही। म्हणजे जो अर्ज आहे तर तो अर्ज तुम्ही ह्या ठिकाणी जो लास्ट अर्ज भरणार तोच अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार। आता ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट बघा तुम्ही व्यवस्थित तुमचे शैक्षणिक असेल, आरक्षणाच्या अनुषंगाने असेल तर ते
ह्या ठिकाणी तुमच्याकडे नसेल तर आता देखील तुम्ही काढू शकतात, जोपर्यंत ह्या ठिकाणी बराचसा जो काही वेळ आहे तर तो वेळ इथं देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये परीक्षा शुल्क वगैरे असेल तर ते ह्या ठिकाणी वेबसाईटवरती परत जे काही नोटिफिकेशन असेल त्याच्यामध्ये पब्लिश होईल, परंतु सध्या तरी TET परीक्षेच्या अनुषंगाने जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे तर ते इथं सध्या पब्लिश झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 15 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत चालू महिन्याच्या 15/9 ते 3/10 अर्जासाठी इथं वेळ जवळपास तुम्हाला 17 ते 18 दिवसाचा वेळ इथं बघा देण्यात आला आहे. तर जे उमेदवार सध्या क्वालिफाय नसेल तर ते पुन्हा इथं देऊ शकतात. त्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय जरी असेल परंतु त्यांना ओपनमधून जे त्या ठिकाणी जर पात्र नसेल, म्हणजे ओपन प्रवर्गामध्ये ज्या वेकेन्सी येतात त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरणार असाल तर तुम्हाला ओपनची जी काही मार्क असेल म्हणजे 90+ मार्क तर ते घेऊन उत्तीर्ण व्हावं पडतं. तर ते उमेदवार देखील पुन्हा जी परीक्षा असेल तर ती पुन्हा परीक्षा इथं बघा देऊ शकतात. तर सध्या हे TET परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन इथं आलेलं होतं. आता याच्यामध्ये सध्या हे जे महत्त्वाचं बघा अपडेट होती, लेटेस्ट अपडेट. जर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला TET संदर्भात जे काही PDF स्वरूपात ज्या नोट्स असेल तर त्या नोट्स, त्यानंतर जे काही व्हिडिओ असेल व्हिडिओ लेक्चर तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील अवेलेबल आहे. प्लेलिस्ट आहे, तिथं जाऊन तुम्ही फ्रीमध्ये बघू शकतात. अजून तुम्हाला ज्या काही नोट्स असेल तर त्या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ. बाकी नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात. तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे काही TET संदर्भात ज्या नोट्स असेल किंवा पुढे जे काही गाईड असेल तर ते बघा आपण ह्या ठिकाणी तुम्हाला करणार आहोत. तर सध्या तरी ज्या उमेदवारांचं क्वालिफाय या ठिकाणी तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा क्वालिफाय नसाल तर त्याच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी जी आहे तर ती संधी बघा आलेली आहे. तर नक्की अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जी काही भरती प्रक्रिया होईल त्या भरती प्रक्रियेमध्ये देखील सध्या TET 4 होऊ शकते किंवा ज्या काही इतर भरती प्रक्रिया आहे शिक्षक भरतीच्या त्याच्यामध्ये तुमची पात्रता त्या ठिकाणी बघा सिद्ध होऊ शकते. तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची संधी जी आहे तर ती संधी इथं आलेली आहे. तर ह्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.